आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम. पेट्रोल डिझेल विक्रीवरील निर्बंध हटवले. विना तिकीट प्रवाशांना 500 रुपयांचा दंड. व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त, तर पासपोर्ट, HSRP नंबर प्लेट आणि ITR बाबत नवे नियम लागू. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड परिसरात पावसाची संततधार सुरू. शहरासह उपनगरात पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा. कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक संथ गतीने. अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस. अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं. अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार. मुंबई, ठाण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा. तर पालघर, पुणे, नागपूरसह 19 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरू. 4 बंगला भाईंदरमध्ये झाड कोसळून वाहनांचं मोठं नुकसान. कल्याण, डोंबिवलीत तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडल्याची घटना. वाहतुकीवरही परिणाम. मुंबईतील पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार. चेंबूरमधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग. काल झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू. चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं. 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, तर 4 विद्यार्थी जखमी. बसमध्ये एकूण 13 जण होते. सचिन अहिरांच्या बंडखोरीमागे सरनाईकांची मध्यस्थी. सूत्रांची माहिती. खासदार फुटीनंतर सचिन अहिरांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी केतनच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेंकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन. रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि MPSC विद्यार्थ्यांसंदर्भात चर्चा करणार. विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी.